जय महाराष्ट्र. आता आशिष कुरेशी यांचं माझा ठाकरेंना सवाल आहे असं म्हणणारं स्टेटमेंट ऐकलं. खरं तर स्टेटमेंट ऐकून मला हसायलाच आलं. कुरेशींनी ठाकरेंना सवाल करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे. चला, तुम्ही ठाकरेंना प्रश्न केलात आणि आम्ही कार्यकर्ते आहोत तुम्हाला उत्तर देण्यासाठी. तुम्ही म्हणालात की कोणत्या मोहल्ल्यातला महापौर असेल, तर मोहल्ल्याच्या गोष्टी निदान तुम्ही तरी करू नका. कारण आशिष शेलारचं, आशिष कुरेशी हे तुम्ही कोणत्या मोहल्ल्यामध्ये जाऊन धर्मांतर करून आलेला आहात, तुम्ही कोणत्या मोहल्ल्यामध्ये जाऊन चिकन मटन झोडून आलेला आहात, तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात जाऊन इफ्तार पार्टी सोडून आलेला आहात, इफ्तार पार्टी झोडून आलेला आहात, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हो, राहिला प्रश्न महापौरचाच, तर जो मुंबईच्या हितासाठी, जो मुंबईच्या जनतेसाठी 24 तास उपलब्ध असेल, जो मुंबईच्या भविष्याचा, जो मुंबईच्या विकासाच्या गोष्टी करेल, असा ठाकरेंचा शिलेदार जो की मराठी असेल, ना की तुमच्यासारखा गुजरात्यांच्या पायाशी जाऊन जय गुजरात म्हणणारा गुजरात्यांचा चाट्या असेल. कसं आहे आशिष कुरेशी, तुम्ही तुमचं जे काही थोतांड वागणं आहे ते महाराष्ट्राच्या समोर, मुंबईच्या समोर आणत राहा आणि त्याला आम्ही तुमच्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देत आम्हाला तुमचा थोतांडपणा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आणायला, मुंबईच्या समोर आणायला तुम्ही आम्हाला मदत करा. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.